तर मित्रांनो, आज आपण मॅथ्स 2 चा 7th अँड लास्ट चॅप्टर मेन्सुरेशन याच्यावरती एक क्विक रिव्हिजन बघणार आहोत. तर मेन्सुरेशन म्हणजे मेजरमेंट असतं. मेजरमेंट खूप साऱ्या ऑब्जेक्ट्सचं म्हणजे शेप्सचं आपण करणार आहे, जसं कर्व्ह सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया, व्हॉल्यूम, लॅटरल सरफेस एरिया वगैरे वगैरे आज आपण बघणार आहे. तर मेन्सुरेशन या चॅप्टरमध्ये सर्वात आधी जो शेप येतो तो असतो क्युबॉइड. तर क्युबॉइड हा शेप या प्रकारचा असतो. तर क्युबॉइड म्हणजे एक रेक्टँग्युलर शेपचा आपण 3D शेप असंच म्हणू शकतो. तर या क्युबॉइडमध्ये आपल्या लेंथ, ब्रेथ आणि हाईट असते. तर ही जी साईड झाली ती असतो हाईट, ही जी झाली ती असते लेंथ. लेंथ एलनं डिनोट करतात, हाईट एचने डिनोट करत असतात आणि बी म्हणजे ब्रेथ. तर ही झाली त्याची लेंथ, ब्रेथ अँड हाईट. तर आता लेंथ, ब्रेथ अँड हाईट. आता जर साधा आपण रेक्टँगल बघितला तर रेक्टँगलमध्ये दोनच गोष्टी असतात, एक असते लेंथ आणि एक असते ब्रेथ. तर रेक्टँगलचं जर आपण एरिया बघितला तर त्याचा फॉर्म्युला असतो L इंटू ब्रेथ. पण आता आपल्याकडे लेंथ आणि ब्रेथ ह्या दोन गोष्टी असून त्याच्यामध्ये हाईट एक मेंबर ॲड झालेला आहे, कारण हा क्युबॉइड आहे. तर आता त्यासाठी क्युबॉइडमध्ये आता आपल्याकडे टोटल ज्या साईड्स आहेत त्या 6 साईड्स असतात. म्हणजे हा आपल्याकडे क्युबॉइड आहे, क्युबॉइड शेपचा एक बॉक्स आहे. तर त्यामध्ये ही फ्रंट साईड, सेकंड, थर्ड, फोर्थ, अपर साईड आणि लोअर साईड ह्या टोटल 6 साईड्स होतात. आणि त्यामधलं जर लॅटरल बघितला म्हणजे ज्या उभ्या साईड्स असतात त्या 4 असतात. तर त्यामधली झाली 1, 2, 3 आणि 4. ह्या 4 साईड्स म्हणजे लॅटरल साईड्स असतात आणि लॅटरल साईड्सचा एरिया असतो जो की असतो लॅटरल सरफेस एरिया. मग आपण लिहू इथे लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. लॅटरल सरफेस एरिया ऑफ अ क्युबॉइड याचा जर फॉर्म्युला बघितला तर तो असतो 2h इन ब्रॅकेट L प्लस B. म्हणजे हाईटचं ट्वाईस करून त्याला लेंथ प्लस ब्रेथनी मल्टिप्लाय केल्यानंतर आपला लॅटरल सरफेस एरिया क्युबॉइडचा निघून झाला. देन दुसरा असतो टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेसेस 6 असतात. तर त्या लॅटरल सरफेस एरियामध्ये 2 रेक्टँगलचा एरिया आणखीन प्लस होतो. तर त्याचा फॉर्म्युला थोडा अलग आहे आणि तो अलग करायला खूप इझी जातो. जसं 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. याला एका रिदममध्ये जर घेतला तर तो लवकर लक्षात राहतो. जसं टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्युबॉइड इज इक्वल्स टू 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. तिसरी गोष्ट म्हणजे झाली ती असते व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम, प्रत्येक शेपचा व्हॉल्यूम आपण काढू शकतो 3D शेपचा, म्हणजे ऑब्जेक्टचा, एखाद्या शेपचा. आता क्युबॉइडचं जर व्हॉल्यूम काढायला सांगितलं, व्हॉल्यूम म्हणजे सिम्पली आपण कॅपॅसिटी घेऊ शकतो की त्या क्युबॉइडमध्ये किती काय म्हणजे. तर व्हॉल्यूम ऑफ अ क्युबॉइड म्हणजे त्या क्युबॉइडची कॅपॅसिटी किती आहे तो त्याचा झाला व्हॉल्यूम. सपोज आता सिम्पल एक्झाम्पल जर घेतलं तर आपल्या घरावर जे सिलेंड्रिकल शेपची आपण एक टँक असतो, त्या टँकमध्ये आपण कसं घ्यायला जर जातो तर आपण म्हणतो 200 लिटरचा टँक, 500 लिटरचा टँक आणि 1000 लिटर असं आपण घेत असतो. तर ते जे लिटर म्हणजे त्यामध्ये किती पाणी बसत आहे ती त्याची कॅपॅसिटी झाली. तर कॅपॅसिटीज मीन्स व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम ऑफ अ क्युबॉइडचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, इन सिम्पल LBH. तर त्यावरून आपला क्युबॉइड निघतो. आता एखाद्या क्युबॉइडचा व्हॉल्यूम निघतो. तर एखाद्या क्वेश्चनमध्ये आपल्याला लेंथ, ब्रेथ, हाईट तिन्ही गिवन राहतील किंवा कशामध्ये एरिया दिलेला आहे, एरिया जर का फाइंड करायचा असेल तर ह्या 3 व्हॅल्यूज दिलेल्या राहतील किंवा आपल्याला फाइंड करायला सांगतील, असं काहीतरी दिलेलं आहे.